या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडांशु तेजस्विनी या रक्तारुधिरांबरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकरमंथना प्रकटिता विष्णुस्वया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडांशु तेजस्विनी या रक्तरुधिरांबरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकरमंथना प्रकटिता विष्णुस्वया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडांशु तेजस्विनी या रक्तरुधिरांबरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकरमंथना प्रकटिता विष्णुस्वया गेहिनी सा मां पातु. नमस्कार, शुभ सकाळ. आज लक्ष्मीपूजन, दीपावलीचा आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा दिवस. भगवती क्लासेसने आपल्याला ही एक उत्तम संधी मिळवून दिलेली आहे की आपण ज्या योगे ध्यान आणि ज्ञान हे दोन्हीही प्राप्त करत आहोत. आपल्यासाठी ही दिवाळी एकदम आगळी वेगळी आहे, कारण आज आपण लक्ष्मी तत्वाचं ध्यान करणार आहोत. आपण नरकरूपी देहातून बाहेर पडलेलो आहोत आणि आपला प्रवास हा एकदम उत्तम, शांत, म्हणजे धनधान्याने विपुल, म्हणजे धन म्हणजे आपल्या शरीररूपी धन, त्याने विपुल अशा आपण प्रदेशात पुढे चाललेलो आहोत. सुंदर सुंदर दृश्य आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, दिसत आहेत आणि हा प्रवास आपल्याला आपल्या आरोग्यमयी सोन्या नाण्यानी, चांदीनी, म्हणजे अशा संपूर्ण फलदायी युक्त अशा लक्ष्मीनी संपूर्ण असा झालेला आहे आणि तो होणार पण आहे, कारण आपला प्रवास हा एकदम वेगळा आहे. आपण ध्यानाच्या वाटेवर पुढे चाललेलो आहोत. चला तर मग आजचं लक्ष्मीपूजन देखील हे बाह्य लक्ष्मीपूजनापेक्षाही आपण उत्तम करू आणि त्या लक्ष्मीला खऱ्या अर्थाने आपल्या हृदयात स्थान देऊ, आपल्या मनात स्थान देऊ, आपल्या विचारात स्थान देऊ, कारण तीच तर आहे आपल्या जीवनाला पुढे घेऊन जाणारी. कारण ती एक स्त्री आहे, तिला माहिती आहे की तिचं हे शांत, सौम्य आणि स्थिर रूप आपल्या जीवनातील अनेक कष्टांना दूर करतं. तिला आपण आपल्या हृदयात कायमचा निवास करण्यासाठी आवाहन करूया, कारण ती आपल्या आर्थिक नाड्या सांभाळते. आपण म्हणतो की आपल्यामध्येच लक्ष्मी आहे. आपण पहिले गृहलक्ष्मी होतो, कन्या असतो, आपली विविध रूपे असतात. त्यानुसारच ही लक्ष्मी सुद्धा महालक्ष्मी बनून आपल्या हृदयात, मनात स्थान करत असते. आपण विचारांनीच तिचे दोष वाढवतो. त्यामुळे आता मात्र आपण एक वेगळ्या प्रकारचा विचार करून, तिचे आवाहन करून तिला आपल्या जीवनात कायमचे स्थिर करूया. चला तर मग ध्यानाला तयार व्हा. लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. कारण तुम्ही प्रसन्न असाल तर संपूर्ण घर प्रसन्न असेल. आज ही तुमची ग्रहलक्ष्मी प्रसन्न, तर तुम्ही बघा तुमच्याकडे महालक्ष्मीचं आगमन नक्कीच होईल. तर प्रसन्न वदनाने, प्रसन्न चित्ताने आज महालक्ष्मी ध्यान आपण करणार आहोत. ध्यानासाठी योग्य जागेवर पद्मासनात, सुखासनात बसा. तुम्हाला कम्फर्टेबल असेल अशी तुम्ही आज मुद्रा करा, कारण ही महालक्ष्मी तुम्हाला सगळं द्यायला आलेली आहे. तुम्ही आकाशाकडे हात करून असे ध्यानस्थ बसलात तरी चालणार आहे. तुम्ही एकमेकात हात गुंतवून बसलात तरीही चालणार आहे. तुम्हाला जी योग्य वाटेल ती मुद्रा करा आणि त्या मुद्रेमध्ये तुम्ही ध्यानाला बसावे
अशी माझी तुम्हाला विनंती आहे. डोळे बंद करा. आता विचारांचा आवेग हा पूर्णपणे स्टॉप करायचा बरं का. कारण त्या विचारांच्या मागे तुम्ही पळू नका. काही आर्थिक घटना तुमच्या डोळ्यासमोर आल्या तरी सुद्धा त्याला बाजूला सारा. त्याच गोष्टींची पुनरावृत्ती आपल्याला नको आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते, शुद्ध हेतूनी, शुद्ध मनाने आज आपण महालक्ष्मीचं ध्यान करणार आहोत आणि ज्ञान मिळवणार आहोत. त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा आणि ही दिवाळी तुमच्यासाठी अशी छान दिवाळी होऊ दे, की ह्याचं नाव तेच. तुम्ही म्हणाल, अशी दिवाळी आजपर्यंत आम्ही कधीच साजरी केलेली नव्हती. हे निश्चित. श्वासावर लक्ष केंद्रित करा. 3दा दीर्घ श्वास पोटातून घ्या. पूर्ण आतपर्यंत आता तो श्वास जाऊ दे आणि पोटातूनच तो श्वास बाहेर येऊ दे. हलके हलके ही प्रक्रिया करा. ज्या कोणी गरोदर असतील त्यांनी हा प्रयोग करू नका. त्यांनी फक्त नाकाने श्वास घ्या. कारण गरोदर स्त्रिया या पोटातून श्वास घेऊ शकणार नाही. त्यांना थोडा त्रास होईल. आणि ज्यांना हृदयाचा त्रास जे आहे त्यांनी सुद्धा हा पोटातून श्वास घेऊ नये. त्यांनी वरच्यावर नाकाने श्वास घ्यावा. श्वासावरचं हे लक्ष आपले विचार कमी करण्यासाठी आणि मन केंद्रित करण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला जसे सहज सोपे ध्यान करता येईल तसे करा. ध्यान म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करा. चला तर मग एका आगळ्या वेगळ्या लक्ष्मी पूजनाला तयार राहा. श्वास 3दा आत बाहेर. श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. या रक्तरुधिरांबरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णुस्वया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडांशु तेजस्विनी या रक्तरुधिरांबरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या आता रत्नाकर ध्यान श्लोक. मंथना आपण प्रगटिता आज महालक्ष्मीचा ध्यान मंत्र सुरुवात करत आहोत. अरुण कमल संस्था तद्वज्ज पुंज वर्णा करकमल धृतेष्टा भीतियुग्मांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृती पद्ममाला भवतु भुवन माता सतत श्री श्रिये नमः. नमो देव्ये महादेव्ये शिवाये सततं नमः. नमः प्रकृत्ये भद्राये नियता प्रणत स्मता. हा महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे. ध्यान मंत्र आहे. म्हणजे काय? तर अरुण रंगाच्या उगवत्या सूर्याप्रमाणे कमलामध्ये राहणारी, त्याच्या म्हणजे कमळाच्या परागकणाप्रमाणे रंग असलेली, एका हातात कमल धारण करणारी, एका हातात इच्छित वस्तू असणारी, 2 हातांनी अभय दर्शविणारी, पाण्यातून जन्माला आलेली, रत्नजडित मुकुट आणि आकर्षक अलंकार धारण केलेली, कमळाच्या माला धारण करणारी अशी त्रिभुवनाची जननी लक्ष्मी आमच्या वैभवासाठी नित्य कारणीभूत हो. अशा देवीला नमस्कार असो. महादेवीला म्हणजे शंकर पत्नी पार्वतीला देखील पुन्हा पुन्हा वंदन असो. भद्रा प्रकृतीला नमस्कार असो. तिच्या पुढे आम्ही सदैव नतमस्तक असो. हे असे महालक्ष्मीचे वर्णन केले गेले आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊकच असेल की समुद्र मंथनातून आजच्या दिवशी श्री महालक्ष्मीचा जन्म झालेला आहे. ती बाहेर आलेली आहे समुद्र मंथनातून. समुद्र मंथनातून ज्या ज्या काही वस्तू
किंवा ज्या ज्या काही सजीव जीव प्राणी बाहेर आलेले आहेत ते सर्वच्या सर्व हे आताच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेलाच बाहेर आलेले आहेत. जेव्हा लक्ष्मीपूजन सुरू होतं तेव्हापासूनच प्रत्येक गोष्टीचं महत्व आपल्याला समजायला लागतं. शंख, ऐरावत, धन्वंतरी देवता, अमृत कलश या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या लक्ष्मी पूजनाच्या आधीच्या आहेत. त्यामुळे लक्ष्मी माता ही आजच्या दिवसाला समुद्रातून वर आलेली आहे, म्हणजे बाहेर आलेली आहे. आणि ती एवढी सौंदर्यवान आहे, एवढी मोहक आहे की स्वतः भगवान नारायण तिच्या प्रेमात पडतात. परंतु कोणी काय घ्यायचं या ह्याच्यामध्ये ती एक वर मागते आणि भगवान विष्णू तिला प्राप्त करतात. ही लक्ष्मी विष्णूसह आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान हो, हीच आजच्या दिवसाची आपली प्रार्थना आहे. अशा या महालक्ष्मीचे आज आपण आवाहन करणार आहोत. तर ते कसे हे आता पुढील आपल्या ध्यानाच्या मार्गात आपल्याला समजून येईल. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि महालक्ष्मी मातेच्या आपण पूजेची तयारी करूया. ती आपल्या शरीरात प्रत्येक ठिकाणी तिला बसवूया. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह. म्हणजे उत्पन्न झालेल्या विश्वाचे संपूर्ण ज्ञान असलेल्या अग्नये म्हणजे अग्निदेवता आणि सुवर्णाप्रमाणे जिची अंगकांती आहे, हरिणीप्रमाणे जिचा स्वभाव अत्यंत चंचल आहे, सुवर्ण आणि चांदीच्या माळा जिने धारण केलेल्या आहेत, चंद्राप्रमाणे जी दीप्तिमान आणि आनंद प्रदान करणारी आहे, जिने सुवर्णाचे अलंकार घातले आहेत आणि जी कलंक शून्य आहे, अशा देवी लक्ष्मीला माझ्यासाठी बोलाव. हे अग्निदेवता, माझा त्याग करून अन्यत्र न जाणाऱ्या सुवर्णाप्रमाणे शुद्ध आणि पवित्र अवस्था, गायी, अश्वादी, पशु, पुत्रपौत्रादी संपत्ती, दासदासी मला प्रदान करण्यासाठी देवी लक्ष्मीला माझ्यासाठी या ठिकाणी बोलाव. हे आपण अग्निदेवतेला आवाहन करत आहोत की हे अग्निदेवता, जिची कांती सोन्यासारखी आहे, जिचा स्वभाव हरणीसारखा चंचल आहे, जिने सोन्या मोत्याच्या माळा घातल्या आहेत, तिचं तेज चंद्राप्रमाणे आहे आणि आनंददायी आहे, जी कलंक शून्य आहे. म्हणजे कलंक शून्य म्हणजे जिच्यावर कोणताही डाग नाहीये, अशी देवी महालक्ष्मी माझ्यासाठी तू तिला आवाहन कर. जे आपण आज महालक्ष्मीच्या दिवशी तिचे आवाहन करत आहोत, पण ते अग्निदेवतेमार्फत करत आहोत. राम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विंदेयं गामश्व पुरुषानहम. ह्याचा अर्थ असा आहे की जी लक्ष्मी जाऊ लागली असता तिच्या मार्गावर पुढे घोडे चाललेले आहेत, मध्यभागी जिचा रथ आहे, हत्तीच्या चित्काराने, तिच्या गळ्यातील घंटेच्या आवाजाने जिची मिरवणूक ओळखली जाते, अशा समृद्धीचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीला माझ्याकडे येण्यासाठी आवाहन कर. ती माझ्यावर प्रसन्न हो. हत्तीच्या ओरडण्याने अगर गळ्यातील घंटांच्या नादाने जी सदैव जागृत असते, अशा देवी लक्ष्मीला
तू माझ्यासाठी बोलाव, ती माझ्यावर संतुष्ट होऊ दे, तिची कृपा माझ्यावर राहू दे. या रक्तांबुजवासिनी विलासिनी अश्वपूर्वा रथमद्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मां देवी जुषताम्. अशी महालक्ष्मी की जिच्या मार्गावर घोडे चाललेले आहेत, तिचा रथ मध्यभागी आहे, हत्तीच्या चित्काराने आणि त्यांच्या गळ्यातील घंटेने जिची मिरवणूक ओळखली जाते, अशा समृद्धीचे प्रतीला गजांत लक्ष्मीला माझ्याकडे येण्यासाठी हे अग्निदेवता तुम्ही आवाहन करा. तुम्ही तिला सांगा की या भक्ताच्या घरी तुला यायचे आहे. कास्तोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थिता पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम्. ह्याचा अर्थ काय आहे? तर वाणी आणि मन यांना गोचर होणार ब्रह्मरूपिणी तृप्त स्वभावामुळे सुहास्य वदना झालेली, पवित्र वातावरणात राहिलेली, आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेली, स्वयंप्रकाशी, भक्तांना तृप्त करणारी, भक्तांचे मनोरथ ओळखून त्याप्रमाणे भक्तांना दान देणारी, कमलासनावर बसलेली, कमळाप्रमाणे अंगवर्ण अंगकांती असलेली अशा ऐश्वर्यवती देवी लक्ष्मीला माझ्यासाठी इथे बोलाव. किती सुंदर वर्णन चालू आहे ना महालक्ष्मीचं. आणि तुम्ही सुद्धा असंच तिला आवाहन करत आहात की जी कलंक शून्य महालक्ष्मी आहे ती माझ्याकडे येऊ दे. जी नाद ब्रह्माने आनंदित होते अशी देवी माझ्यासाठी बोलाव. जी अश्वादी पशु पुत्र पौत्रादी संपत्ती दासदासी असं मला प्रदान करणारी देवी माझ्यासाठी येऊ दे माझ्या घरी. जी वाणी आणि मन यांना गोचर करणारी ब्रह्मरूपिणी तृप्त स्वभावाची सुहास्य वदना असलेली स्वयंप्रकाशी सगळ्यांना तृप्त करणारी कमलावर बसलेली अशी महालक्ष्मी माता माझ्यासाठी बोलो. ही सगळी रूपं आहेत ना आपलीच आहेत. आपल्यातल्याच लक्ष्मीला आपण जागृत करत आहोत, कारण ती नवरात्री सारख्या देवींच्या विविध रूपांनी नटलेली आहे. आणि आपणच आपल्या शरीरात असलेल्या वसत असलेल्या महालक्ष्मीला जागृत करा, तिचं आवाहन करा. तुमचा भाव हे ध्यान करताना असा राहू दे की माझ्यातलीच एक एक रूप आहेत आणि ही रूप मी तिला आवाहन करून तिला जागृत करून ती आपण मूळ तत्वात येत आहोत. माझ्यातलीच ही महालक्ष्मी जागृत होत आहे असा भाव ठेवून आज तुम्ही ध्यान करत आहात, याचं भान तुम्हाला असू द्या. आपण कुठल्याही बाह्य लक्ष्मीला आवाहन करीत नाही, आपण स्वतःतीलच लक्ष्मीला आवाहन करत आहोत. पुन्हा एकदा श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. 3दा श्वास घ्या. मन विचारांनी इतस्ततः जात आहे. आपण बाह्य लक्ष्मीला पूजत आहोत तर नाही, अंतर्मुख व्हा व आपल्या आतील लक्ष्मीचं आवाहन करून तिला जागृत करा. चंद्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमिं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वावृणे. चंद्राप्रमाणे संतोष निर्माण करणाऱ्या आपल्या कांतीने इतरांना आकृष्ट करणाऱ्या यशामुळे प्रकाशात आलेल्या पृथ्वी आणि अंतरिक्ष यातील लोक इतकेच काय तर स्वर्गातील इंद्रादी देव सुद्धा जिची आराधना करतात, कमळाप्रमाणे जिचा देह वर्ण आहे
औदार्य हा जिचा स्वभाव आहे. शरण आलेल्यांचे रक्षण करणे हे जिचे व्रत आहे, अशा महालक्ष्मीला मी शरण येत आहे. कारण दारिद्र्य दुःखादिकांचा नाश करण्यास तीच एक समर्थ आहे. हे गुण आपल्यामध्ये सुद्धा आहेत ना? नक्कीच. आणि या गुणांना तुम्ही शोध घ्या. कारण आपण सुद्धा अन्न शिजवताना संतोष निर्माण करतो. चंडांशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या की जे सगळे देव, आता हे बाकी बाह्य देव आहेत का? आपल्या घरातील आत्मे सुद्धा देवांचंच रूप आहे. आपली मुलं, आपले मिस्टर, आपल्या सासू सासरे, आपले आई वडील, आपल्या बहिणी आपल्याला जेव्हा म्हणतात किती छान दिसतेस ग, तेव्हा किती आनंद होतो बरं. आपल्या मैत्रिणी जेव्हा आपल्याला म्हणतात तू किती छान दिसतेस, तू छान करतेस, तुझा रंग छान आहे, तुझ्या साडीचा रंग छान आहे, तेव्हा हे कोणी आपल्याला बाहेरचे कोणीच नसतात. हे सुद्धा आपल्याला आपल्या देहाचं, आपल्या औदार्याचं, आपल्या रूपाचं कौतुक करतात. त्यामुळे शरण आलेल्यांचं रक्षण. मग आपण काय म्हणतो, ए चल काय पाहिजे तुला, चहा देऊ, खायला देऊ, आपण म्हणतोच की नाही. म्हणजे शरण आलेल्यांचे रक्षण करणे हे जिचे व्रत आहे, अशा महालक्ष्मीला मी शरण येत आहे. कारण दारिद्र्य दुःखाचा नाश करणारी तीच आहे. आता दारिद्र्य दुःख म्हणजे काय? तर आपल्या घरातील मरगळ हे आपण जेव्हा प्रसन्न असतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल सगळं घर प्रसन्न असतं. बरोबर की नाही? तुम्ही छान राहता तेव्हा सगळेजण म्हणतात तुम्हाला तू छान दिसतेस हं. तर घर सुद्धा ते प्रसन्न होतं. कारण आपलं मन प्रसन्न झालेलं असतं. मग या आपण रोज उत्तमच राहूया ना महालक्ष्मीप्रमाणे. आणि आपल्या घरातील जी मरगळ आलेली आहे तिचा नाश करूया. कारण नाश करण्यासाठी आपणच समर्थ आहोत. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी. उगवत्या सूर्याप्रमाणे तांबूस वर्णकांती असलेल्या हे देवते, तुझ्या तपाच्या प्रभावाने वनस्पतींचा स्वामी असा हा बेलाचा वृक्ष निर्माण झाला. तुला प्रिय असलेल्या बेलाची फळे मी तू यांच्यामध्ये व्यावहारिक आणि परमार्थिक अंतर आहे, किंवा माझ्या अंतःकरणात कर्मेंद्रियांमध्ये तुझ्याविषयी जे अज्ञान आहे ते व माझे सर्व प्रकारचे दैन्य नष्ट हो. अलक्ष्मी म्हणजे काय हो, खरं सांगा. आपणच निर्माण केलेली एक घाण. आपण जर आपलं घरच स्वच्छ ठेवलं नाही, आपलं शरीरच जर आपण स्वच्छ ठेवलं नाही, तर त्या अलक्ष्मीचा प्रादुर्भाव होणारच. त्यामुळे आपण जे व्यावहारिक आणि पारमार्थिक जे निर्माण करतोय, तर त्याची कर्मेंद्रिय म्हणजे त्याची जी फळं मिळणार आहेत आपल्याला, ती कशी असणार आहेत बरं? तुम्हालाही कळतायत. चांगलं केलं तर चांगलं फळ मिळतं, वाईट केलं तर वाईट फळ मिळतं. म्हणजे त्यामुळेच आमच्यामध्ये जे अज्ञान भरलेलं आहे ते अज्ञान सर्व प्रकारचे नष्ट करायला पाहिजे. आणि ते अज्ञान नष्ट झाल्यावरच आपल्याला महालक्ष्मीची प्राप्ती होईल. कारण खूप गैरसमज आपले आपल्याविषयीच आहेत, की मी छानच दिसत नाहीये, मला हे जमतच नाहीये, मला हे येतच नाहीये. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या आपल्या मनातच असतात. किंवा कोणीतरी आपल्याला डिवचतं म्हणून सुद्धा असतात. पण समोरच्याचं डिवचणं सुद्धा आपण सकारात्मक घेतलं ना, तर आपण ती गोष्ट करू शकतो. आपल्यामध्ये सर्व शक्ती आहेत. आपल्यातच महालक्ष्मी आहे, आपल्यातच दुर्गा आहे, आपल्यातच काली आहे. त्यामुळे आपल्यातच सगळं असताना आपल्याला बाह्य उपचारांची गरज काय? त्या वेळी ते तत्व आपण जागृत करू शकतो. ही सुद्धा आपल्याकडे किमया आहे, पण आपण त्याचा वापर करत नाही. कारण आपण त्या सरस्वती देवीला, बुद्धीच्या देवतेला खतपाणीच घालत नाही. आपण तिला शांत ठेवतो, तिला झोपवतो. आणि असं करू नका. हे दे
महालक्ष्मी ध्यान आहे ती तुमच्यातीलच ऊर्जा, तुमच्यातीलच सर्व देवी तत्व जागृत करण्याचे साधन आहे. आणि आज तुमच्यातली महालक्ष्मी जागृत होणार आहे. उपैतु मा देवः सखः कीर्तिश्च मणिनां सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. हे श्रीदेवी, हे महालक्ष्मी माते, भगवान शंकराचा मित्र, धनाधिपती कुबेर, कीर्तीची अधिष्ठात्री देवता आणि चिंतामणी मला प्राप्त होत. या देशात मी जन्म घेतला आहे म्हणून मला कीर्ती व सर्व प्रकारची समृद्धी लाभो. धनाधिपती कुबेर हा श्री कुबेर हा भांडारी आहे. हा देवतांच्या सर्व काय म्हणतात ना धनधान्याचा किंवा धनाचा अधिपती आहे. धान्याचा नाही तर धनाचा अधिपती आहे. त्यामुळे त्याची कीर्ती ही जगभर आहे. तुम्हाला माहितीच आहे, कुबेर भांडारीकडनं आपण म्हणजे प्रत्येक देव सुद्धा कर्ज घेतो. मग तो जसा त्याचं रक्षण करतोय त्या धनाचं, तसंच हे परमेश्वरा किंवा हे महालक्ष्मी माते, तू सुद्धा आता आमच्या शरीररूपी देहाचं तू रक्षण कर. आम्ही जे चिंतितो मनामध्ये, चिंता हरितो तो चिंतामणी. आम्ही जे चिंतितो ना ते आमचं हरण, त्या चिंतेचं तू हरण कर आणि त्याचा मणी आम्हाला प्राप्त होऊ दे. मणी म्हणजे काय? आमच्या चिंता किंवा आमच्या विचारांमध्ये जी चिता जळत आहे त्याचा तू नाश कर, तो प्रकाशमान होऊ दे. आमच्या हातून असे कार्य घडू दे की आमची कीर्ती संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होऊ दे. च्युत्पिपासां मलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वा निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टाकरीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपौवये श्रियम्. आता आपण महालक्ष्मीकडे काय मागणं मागतोय माहितीये का? हे महादेवी, हे श्रीदेवी, तुझ्या कृपेनं तहान भूक या विकाराने मलिन झालेल्या माझ्या ज्येष्ठ भगिनीचा मी नाश करत आहे. हे देवी, माझ्या घरातून दारिद्र्य, दुःख, दुर्भाग्य, चिंता करण्याजोगी अवस्था यांना घालवून दे. तुझी कृपा असेल तरच माझी ईश्वर प्राप्तीची तळमळ शांत होईल. ज्या योगे मनात कुविचार येतील किंवा दुष्टाचरण येईल ती स्थिती मी नष्ट करू शकेल. माझ्या मनाची दुर्बलता, शूद्रपणा आणि प्रापंची भोग समृद्धीची लालसा नष्ट कर. किती सुंदर मागणं आहे ना आपलं महालक्ष्मीकडे, की हे महालक्ष्मी माते, की माझी ज्येष्ठ भगिनी म्हणजे कोण? तर सांगा बरं, तहान, भूक या आपल्या बेसिक नीड्स आहेत, पण तरी सुद्धा त्या कमी करता येऊ शकतात. माझ्या घरातून दुःख, दारिद्र्य म्हणजे आळस हा सगळा नष्ट कर. ही लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी मानली जाते, जिला तुम्ही केरसुणी म्हणून पूजता. तिचं केरसुणीचं खरं काम काय आहे तुम्हालाही माहितीये. ती आपल्या घरातील केर कचरा सगळा बाहेर नेऊन टाकते, मगच आपलं घर लख्ख होतं, लख्ख प्रकाशित होतं, साफ होतं. तुम्हाला केर काढल्यावर प्रसन्न वाटतं ना? खरं सांगा. धूळ पुसल्यावर प्रसन्न वाटतं ना? आपलं घर ऊर्जावान वाटतं ना? तसंच ही महालक्ष्मीकडे आपण प्रार्थना करूया की माझ्या शरीरामध्ये असलेली मलिनता, घाण, कुविचार, दुष्टाचरण जे मी करते लोकांसोबत, ते सगळं पूर्णपणे नष्ट होते आणि तू माझ्या शरीरातून हे बाहेर काढ. कारण तुझी जर कृपा असेल ना तरच माझी ईश्वर प्राप्तीची तळमळ शांत होईल.
माझ्या मनात जे कुविचार येतात, दुष्टाचरण येतं, अशी स्थिती मी त्या त्या वेळेलाच नष्ट करू शकेन. माझ्या मनाची दुर्बलता, क्षुद्रपणा आणि प्रापंची भोग समृद्धीची लालसा जी आहे, ती सुद्धा तू आता कमी कर. हे सगळ्या गोष्टी ना आपण रोजच्या जीवनात इतरांसोबत वागत असतो. ते आपल्यातच असतात. आपण कधी कधी कोणाशी तरी कुचकेपणाने वागतो, कोणाला तरी जेवायला विचारत नाही, कारण आपल्या डोक्यात एक राग असतो, संताप असतो, कोणीतरी आपला अपमान केलेला असतो. आपले विचार आहेत ना क्षुद्र होतात. आपण जसाच तसे वागायचा प्रयत्न करतो. म्हणून आजच्या महालक्ष्मीच्या ध्यानाच्या वेळी ही जी अलक्ष्मी आहे विचारांची, ती पूर्णपणे आपल्या शरीरातून मनातून बाहेर निघू दे, हीच प्रार्थना तिच्याकडे करूया. आपल्यातली अलक्ष्मी बाहेर काढूया आणि महालक्ष्मीचं एकदम सुंदर स्थान आपल्या जीवनात स्थापना करूया तिची. गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टाकरीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्यये श्रियम्. पृथ्वीप्रमाणे स्वतः सुगंधवती असूनही दुसऱ्यांना जी सुगंध प्रदान करते, जिचा पराभव करण्यास कोणीही समर्थ नाही, जी नित्य संतुष्ट आहे, जिच्यामुळे गोमय सर्वत्र पसरेल असे गोधन असते, सर्वांच्या अंतर्यामी असणारी चेतनाशक्ती, अशा संपन्न देवतेला मी माझ्या घरी आदराने बोलावते. पृथ्वीप्रमाणे ती सुगंधवान आहे, म्हणजे ती स्वतः सुगंधित आहे, जी दुसऱ्यांना सुगंध देते. म्हणजे तुम्ही विचार करा, कधी कधी आपण कुठे गेल्यावर आपल्या आगमनानेच लोकांना आनंद होतो. आपल्या येण्याचा सुगंध पसरलेला असतो. आपल्या आगमनाची लोक वाट पाहत असतात की ही व्यक्ती येऊ दे, ही ऊर्जावान व्यक्ती आहे, ही आली की हिच्या सहवासात आपल्याला आनंद मिळतो. हाच तो सुगंध, हीच ती कीर्ती. आणि अशा स्त्रीचा पराभव करण्यास कोणीही समर्थ नसतं, कारण ती नित्य संतुष्ट असते. अशी व्यक्ती आपल्या जीवनात आली किंवा आपल्या सहवासात आली की आपल्याला कळतं ही व्यक्ती किती संतुष्ट आहे, हिचे विचार किती उत्तम आहेत, है ना, ही आल्यावर किती प्रसन्न वाटत आहे. ही सर्वांच्या ठायी असणारी चेतनाशक्ती आहे. पण आपण मात्र तिचा योग्य वापर केलेलाच नाहीये, कारण आपण आपल्यातील अलक्ष्मीला बाहेर काढलेलंच नाहीये. जेव्हा या स्थितीला आपण पोहोचू, तेव्हा सगळी जण महालक्ष्मीप्रमाणे आपलं स्वागत करण्यास तयार असतील, आपली वाट पाहतील. मनसः काममाकूति वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्यं मयीं श्रीश्रयतायशः. हे लक्ष्मी माते, मनामध्ये मी जो संकल्प केला आहे, तो मनाचा संतोष मला पूर्णपणे मिळू दे. काया वाचा मन यांचे व्यवहार माझे नेहमी सत्यमय आणि सफल व्हावे. सर्व पशु आणि अन्न यांची समृद्धी, यश आणि कीर्ती हे माझे नित्य आश्रय करोत. बरोबर की नाही लक्ष्मी माते? मी आता तुझ्यासारखं व्हायचा संकल्प केलेला आहे, कारण माझ्या मनातला संतोष हा फार मी मोठा मानते. माझं मन जर आनंदी असेल तर काया वाचा मन यांचे व्यवहार माझे नेहमी सत्यमय आणि सफल होतील. त्यामुळे मी अशी अपेक्षा करते की आता तू माझ्या ठायी स्थिर झालेली आहेस आणि तुझ्यामध्ये जे गुण आहेत ते माझ्यात उतरलेले आहेत. मी मनाने एकदम संतुष्ट झालेली आहे. माझ्याकडून सर्व प्राणीमात्रांना अन्न आणि पाणी मिळत आहे. सर्व आत्म्यांना एक समान मी न्याय देत आहे. त्यामुळेच समृद्धी, यश आणि कीर्ती आता माझ्या घरी नित्य आश्रयाला आहेत. त्यांच्यामुळेच मी समृद्ध झालेली आहे.
कर्दमेनं प्रजाभूता मयि सम्भव कर्दमम् श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं. हे कर्दमा, तुझ्यामुळे तुझी माता लक्ष्मी पुत्रवती झाली. हे कर्दमा, तू माझ्या घरी निवास कर. कमलमाला धारण करणाऱ्या आणि समृद्ध असलेल्या तुझ्या मातेला लक्ष्मीला देखील माझ्या कुळात राहावयास सांग. कर्दम ऋषी जे आहेत ना, ते लक्ष्मी मातेचे पुत्र आहेत. आणि अशा कर्दमाला म्हणजे अशा कर्दम ऋषींना आपण आवाहन करत आहोत की तुम्ही माझ्या घरी निवास करा. कारण कमलमाला धारण करणाऱ्या आणि समृद्ध असलेली अशी महालक्ष्मी माता म्हणजे आपण ही आपल्या घरी राहायला येईल. कारण जिथे बाळ असतं तिथे आपण जातोच, बरोबर आहे की नाही? कारण आपलं आपल्या बाळावर खूप प्रेम असतं. आई आणि मुलाचं नातं पूर्णच वेगळं असतं. जिथे जिथे बाळ जाईल तिथे आई जातेच. तुमच्याही लक्षात आलं असेल की तुमची बाळं लहान असताना एखाद्या घरी आपलं भांडण असेल आणि आपलं बाळ मात्र त्यांच्या घरी गेलं तर आपण पण त्याच्या मागोमाग जायचो, बरोबर की नाही? तसंच. आणि मग काय करायचो, 2 शब्द हसून गोड बोलून त्यांनी जर आपल्या बाळाचं कौतुक केलं, हसून गोड बोलून यायचो. म्हणजे आपल्यातील सुद्धा आईपणाची जी भावना किंवा मुलाचं संरक्षण करण्याची जी भावना होती, त्याचप्रमाणे आपण आज लक्ष्मी मातेला कसं आवाहन करत आहोत, तर तिच्या पुत्राकरवी, तिच्या मुलाकरवी कर्दम ऋषींना सांगत आहोत की हे कर्दम ऋषी, तुम्ही जर माझ्या घरी आलात ना, तरच महालक्ष्मी माता माझ्या घरी येईल. ह्याचा दुसरा अर्थ, आपण सुद्धा आपल्या मुलांवर असं प्रेम करा किंवा या जगावर असं प्रेम करा की सगळ्यांनी आपल्याला माता म्हणून संबोधलं पाहिजे. आपण जिथे जिथे जाऊ तिथे आपलं स्वागत आदराने झालं पाहिजे. आपल्याला लोकांनी बोलावलं पाहिजे. आपल्यातलं आई तत्व जागृत करा. कारण महालक्ष्मी मातेचंच एक रूप आहे ना ते. आणि आई तत्व जागृत झाल्यामुळे आपल्याला बाह्य जगामध्ये सगळे जे आत्मे आहेत ते पुत्रवत वाटतील आणि आपला संबंध सुद्धा त्यांच्याशी आई आणि मुलाचाच असेल. ते आदराने आपल्याला आई म्हणून हाक मारतील, आपल्याला आसन देतील, आपल्याला आपला अपमान करणार नाहीत. आपण त्यांच्यासाठी दैव असू. त्यामुळेच हे कर्दमा, तुझ्याप्रमाणेच माझ्या घरी सुद्धा माझ्या हृदयात महालक्ष्मी माता वसू दे, हीच प्रार्थना. आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे निजदेवी मातरं श्रियं वासय मे कुले. हे लक्ष्मीपुत्र चिक्लिता, जलप्रिय अशी तुझी माता माझ्या घरी प्रेममय मंगल कार्य घडवून आणो. हे चिक्लिता, तू माझ्या घरी निवास कर. त्याचप्रमाणे सर्व समृद्ध अशा तुझ्या मातेला देखील वंश परंपरेने माझ्या कुलात राहावयास सांग. तुम्ही विचार करा, आपलं मन हे जलतत्व आहे, बरोबर की नाही? त्याचा अधिकारी कोण आहे? चंद्र आहे. चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो, कारण तो लक्ष्मीच्या आधी त्याचा जन्म झालेला आहे. आणि त्यामुळेच लक्ष्मी ही चंचल असते. त्यामुळे हे जलदेवता, हे चंद्रदेवता, मी तुला अशी प्रार्थना करतोय. म्हणजे आपण आपल्या शरीरातील जलतत्वाला अशी प्रार्थना करायची की तू माझ्या घरी एकदम खूप प्रेममय वातावरण, मंगलमय वातावरणात ये. तुझ्या कृपेने सर्व समृद्ध असलेल्या तुझ्या मातेला म्हणजे माझ्यातील महालक्ष्मीला वंश परंपरेने माझ्या कुलात राहाव्यास सांग. याचा अर्थ तर तुम्हाला कळतच असेल की महालक्ष्मी मातेची कृपा जर आपल्यावर असेल आणि त्या कुळामध्ये लक्ष्मीपुत्र जन्माला येतात, हे तुम्हाला पूर्णपणे माहिती असेलच, बरोबर की नाही? कारण लक्ष्मीपुत्र जे असतात ते पूर्णपणे लक्ष्मीचं मागच्या जन्मामध्ये ध्यान करूनच त्या पुढच्या ह्याच्यामध्ये आलेले असतात. हे कायम लक्षात ठेवा. आणि आपल्या शरीरातील जे बीज निर्माण होतं ते
पाण्याच्या स्वरूपातच असतं. कुठल्याही बीजाची निर्मिती ही पाण्याच्या स्वरूपातच असते आणि मगच ती बीजधारणा होत असते. त्यामुळेच तुमच्या लक्षात येईल की अशा वंश परंपरेने माझ्या कुलात सगळे लक्ष्मीपुत्र जन्माला येवो, पण त्याआधी लक्ष्मी माता ही माझ्या कुलात स्थिर हो, म्हणजे आपल्या शरीरात ती लक्ष्मी माता पूर्णपणे स्थिर हो. आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. हे भद्राये नियत प्रणत स्मतां नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. हे सर्वज्ञ अग्ने क्षीरसागरातून आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेल्या अभिषेकाच्या निमित्ताने हत्तीणीने जिच्या मस्तकावर आपली सोंड धरलेली आहे, सर्व प्राणी मात्रांमध्ये पूर्णत्वाने राहिलेल्या पिंगल अंगकांती असलेल्या कमळाच्या फुलांची माळा धारण करणाऱ्या, चंद्राप्रमाणे आनंद प्रदान करणाऱ्या, सुवर्णलंकारांनी शोभायमान झालेल्या, कलंक शून्य असलेल्या देवी लक्ष्मीला माझ्यासाठी बोलाव. म्हणजे हे अग्निदेवता, आपल्या शरीरातली जो अग्नी आहे त्याला आपण आता आवाहन करूया की आपल्या शरीरात असलेल्या जलतत्वातून आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेल्या अभिषेकाच्या निमित्ताने हत्तीणीने जिच्या मस्तकावर आपली सोंड धरलेली आहे, म्हणजे आपल्या हृदयामध्ये जी विराजमान झालेली आहे व आपल्या श्वासाने तिच्यावर आपण सोंड धरलेली आहे, सर्व प्राणी मात्रांमध्ये पूर्णत्वाने राहिलेल्या, पिंगल अंगकांती असलेल्या आणि कमळाची फुलांची माळा धारण करणाऱ्या आणि चंद्राप्रमाणे शांत आनंद देणाऱ्या, सुवर्णलंकारांनी शोभायमान झालेल्या अशा देवी लक्ष्मीला आपण आता आवाहन करत आहोत की तू माझ्या हृदयात आता स्थिर हो. आर्द्रां पुष्करणीं यष्टी सुवर्णं हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. हे अग्निदेवता, हातात दंड धरणाऱ्या, शत्रूला भीतीप्रद वाटणाऱ्या, सुवर्णाप्रमाणे पवित्र आणि सुवर्ण पुष्पांच्या माला धारण करणाऱ्या, सूर्याप्रमाणे तेजस्वी व सर्वांचे पोषण करणाऱ्या, सुवर्णाच्या अलंकाराने सुशोभित झालेल्या देवी लक्ष्मीला मी आता माझ्या हृदयरूपी सिंहासनावर आवाहन करत आहे की तू विराजमान हो. ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान विंदेयं पुरुषान्हम. हे सर्वज्ञ अग्ने, म्हणजे हे माझ्या शरीरातील अग्निदेवता, मला सोडून कधीही अन्यत्र न जाणाऱ्या लक्ष्मी देवीला माझ्यासाठी मी आवाहन केलेलं आहे. तिच्यामुळे माझ्या जीवनात भरपूर सुवर्ण, गाय, बैल, अश्वादी, अन्य पशु, दासदासी, अनेक पिढ्यातील पुरुषांचा सहवास व माझ्या कुळामध्ये योद्धावान पुरुष निर्माण होतील, जन्म घेतील, अशा लक्ष्मीचं मी आज आवाहन करत आहे आणि तिला तिची प्रार्थना करून तिला माझ्या हृदयात स्थान दिलेलं आहे. मी तिची मनपूर्वक प्रार्थना करत आहे. ती माझ्या अंतरंगात आज वसलेली आहे. माझ्यातील तिने दोष बाहेर काढून टाकलेले आहेत. त्यामुळे जो कोणी नियमितपणे या 15 ऋचांचा नेहमी पाठ करेल, अगर तुपाच्या साहाय्याने मंत्रांच्या योगे हवन करेल आणि नित्य जप करेल, अशा या महालक्ष्मीच्या श्री सुक्ताचे सर्व
फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. कारण आज आपण तिच्या श्री सुक्ताचा पूर्णपणे जाप केलेला आहे. तिचं श्री सुक्त आपण हृदयात वसवलेलं आहे व जी बाह्यरूपी महालक्ष्मी आहे ती आज अंतर्मुखी केलेली आहे. आपल्यातील महालक्ष्मीला आपण जागृत केलेलं आहे. कारण तिच्या आगमनानेच आपल्या जीवनात आनंद आणि सुख प्राप्त होणार आहे. त्यामुळे अशा महालक्ष्मीचं आज आपण आवाहन करून तिला आपल्या हृदयात स्थिर केलेलं आहे. स्त्री हीच राष्ट्राची आधार शक्ती असते. गर्भाशयातच होणाऱ्या बीजांवर संस्कार करून ती पाहिजे तसे मूल म्हणजे छत्रपती शिवाजी राजा जन्माला घालू शकते. ती सत्यवानाला राष्ट्र उभारणीसाठी जागृत करू शकते. तसेच जिजाबाईंनी जसे काय केलं तर एक शिवाजी राजा जन्माला घातला. तसेच आपण महालक्ष्मी चे आवाहन करून आपल्या बीज म्हणजे आपल्या कुळामध्ये उत्तम प्रकारचे बीज निर्माण करू शकतो. अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई ह्या सुद्धा आपल्या स्त्री तत्वाच्याच एक महालक्ष्मी आहेत. त्यांनी सुद्धा आदर्श असं जीवन जगलेलं आहे. आपण देणारे आहोत. कारण आपलं तत्व हे पृथ्वी तत्व आहे आणि पृथ्वी तत्व हे फक्त देणारं असतं. कारण कोणीही येतं, आपला अपमान करतं, आपल्याला राग करतं. ह्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात सुरू असतात. पण तरी सुद्धा संसार सांभाळताना आपण सगळ्याचा सारासार विचार करून वागत असतो आणि तसं वागावंच. कारण आपण आता शिकलो आहोत की आपल्यातील अलक्ष्मीला कसं बाहेर काढायचंय. आपल्याला सुद्धा महालक्ष्मी आपल्या अंगात, आपल्या विचारात आणि आपल्या रोजच्या जीवनात मुरवायची आहे. कारण ही जी शाश्वत संपत्ती आज आपल्याला मिळालेली आहे ती आपल्या सोबत कायम पुढच्या प्रवासाला येणार आहे. हे तुम्ही पहिले ध्यानात घ्या. हा मायारूपी संसार आहे. तो जगताना जी बाह्य संपत्ती लागते ती सुद्धा अशा ज्ञानाने आणि ध्यानानेच आपल्याला लवकर प्राप्त होणार आहे. आणि जरी झाली नाही तरी एक प्रकारची संतुष्टता, शांतता आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. ही जरी कमी असेल तरी सुद्धा आपण शांत चित्ताने त्याचा वापर करणार आहोत. आपण त्याच्यावर मार्ग काढणार आहोत. चला तर मग एक 5 मिनिट आणि मूलमंत्राचा जप करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनामध्ये महालक्ष्मीचा मंत्राचा जाप करून ध्यानावर लक्ष केंद्रित करा. लक्ष्मीश्च पद्मावती या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडांशु तेजस्विनी या रक्तरुधिरांबरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णुस्वया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडांशु तेजस्विनी या रक्तरुधिरांबरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णुस्वया गेहिनी सा मां पातु
लक्ष्मीश्च पद्मावती या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी या रक्तरुधिराम्बरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकरमन्थना प्रकटिता विष्णोस्वया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी या रक्तरुधिराम्बरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकरमन्थना प्रकटिता विष्णोस्वया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः प्रकृत्ये भद्राये नियतप्रणतस्मतां नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः प्रकृत्ये भद्राये नियतप्रणतस्मतां नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः प्रकृत्ये भद्राये नियतप्रणतस्मताम् या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी या रक्तारुधिराम्बरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकरमन्थना प्रकटिता विष्णुस्वया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी या रक्तरुधिराम्बरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकरमन्थना प्रकटिता विष्णुस्वया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी या रक्तरुधिराम्बरा हरिसरणी या श्रीमनोल्लासिनी या रत्नाकरमन्थना प्रकटिता विष्णुस्वया गेहिनी सा मां पातु प्रत्येक मनोरमा शरीरात स्त्री भगवती ऊर्जा म्हणजे काय लक्ष्मीश्च असते तर ती फेमिनाईन पद्मावती एनर्जी असते या आणि स्त्री शरीरात ही रक्ताम्बुजवासिनी जरा जास्तच असते. विलासिनी ही एनर्जी जी असते म्हणजे चण्डांशु ही ऊर्जा पालन पोषण करणारी तेजस्विनी असते. या प्रेम आणि क्षमेने रक्तरुधिराम्बरा सर्वांना जोपासणारी. हरिसरणी या ऊर्जा असणं श्रीमनोल्लासिनी हीच एक मोठी या गोष्ट आहे. कारण रत्नाकरमन्थना सूर्य आकाशात असतो. प्रकटिता तो दिवसभर काय करतो? विष्णुस्वया पण फक्त त्याच्या गेहिनी असण्यानंच सा खूप काही मां होतं. पातु तशीच ही ऊर्जा मनोरमा केवळ आपल्या भगवती असण्यानंच आहे. ही लक्ष्मीश्च ऊर्जा घरात असल्यानं पद्मावती घरात स्नेह, या ओलावा, चैतन्य, उत्साह रक्ताम्बुजवासिनी असतो, सौंदर्य असतं. विलासिनी चण्डांशु स्त्रीनं काही करणं ही तेजस्विनी अतिशय सुंदर या असं एक असतं. रक्तरुधिराम्बरा एनर्जीचा उपयोग करून ती स्वयंपाक करते, हरिसरणी घर या सजवते. पण कधीही श्रीमनोल्लासिनी तिने ही या ऊर्जा वापरून काही केलं नाही, रत्नाकरमन्थना तरी तिची प्रकटिता किंमत कमी होत नाही. कारण ती विष्णुस्वया घरात असते गेहिनी व ते सा असणंच एक मां पातु समाजासाठी उत्तम देणं मनोरमा आहे. भगवती घरासाठी तर ते एक लक्ष्मीश्च वरदान आहे. त्याचा पद्मावती अनुभव तर प्रत्येकाला नमो आहे. देवे तुमच्या लक्षात असेल, तुम्ही जर घरात महादेवे दिसला नाही तर तुमची मुलं शिवाय आई कुठे गेलीस, आई कुठे सततं गेलीस म्हणून विचारत असतात. नमः ते शाळेतून आले, कुठूनही आले तरी तुम्ही त्यांना घरात प्रकृत्याभद्राये पाहिजे. तुम्ही दिसला पाहिजेत. हे तर नक्कीच हा नियतप्रणतस्मतां अनुभव तो नमो आपण सगळ्यांनीच घेतलेला देवे आहे. आपल्या मुलांच्या बाबतीत महादेवे आणि आपल्या आई-वडिलांच्या शिवाय बाबतीत पण. कारण सततं नमः
एकट्या राहणाऱ्या माणसाचं, पुरुषाचं घर बॅचलर रूम सारखं असतं. पण तिथे गेल्यावर कसं वाटतं सांगा बरं? ते अनुभवा तुम्ही. काहीतरी उणीव वाटते ना? कारण तिथे ती फेमिनाईन एनर्जीच नसते. म्हणजे स्त्रीत्वाची ऊर्जा. फेमिनाईन ऊर्जा किंवा एनर्जी म्हणजे स्त्रीत्वाची ऊर्जा, ती तिथे नसते. घरातील आई, पत्नी बाहेरगावी गेली आणि घरात जर कोणी स्त्री नसेल ना, तर घरात कसं वाटतं? त्याचाही अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. 2 दिवस कदाचित बदल चांगला वाटेल, पण मात्र सगळी काम करणारे, सेवा देणारे असून सुद्धा काहीतरी रिकामं वाटतं, रुक्ष वाटतं. आणि ती उणीव म्हणजे काय माहितीये का? आपल्या स्त्रीची ऊर्जा, आपलं अस्तित्व. लग्न झाल्यावर लेक जेव्हा घर सोडून जाते, तेव्हा घर रिकामं होतं. कारण ती ऊर्जा जाते. केवळ मुलगी नाही, तर त्या मुलीची ऊर्जा सुद्धा तिथून जाते. अगदी घरातलं लहान बाळ, एखादी मुलगी असेल ना, तरी त्या घरातलं वातावरण पहा. तिचं असणं म्हणजे काय, हे पण तुम्ही फील करा. ती एनर्जी त्या मुलीमध्येही असते. जरी ती छोटी असली तरी सुद्धा. ही एनर्जी ही निसर्गाची क्रिएशन शक्ती आहे. म्हणजे निसर्ग निर्मितच आहे ती. ही एनर्जी निसर्ग निर्मित स्त्रीमध्ये असतेच. घरातील सगळी प्रगती, सगळ्यांचा विकास, सगळ्यांचं खूप पुढे जाणं, यशप्राप्ती होणं, यासाठी ही वापरली जाते. कारण तुम्हाला माहित असेल, कारण आपण जे सगळं अन्न शिजवतो, त्यांच्यासाठी सगळ्या तयारी करतो, त्यांच्या अभ्यासासाठी प्रयत्न करतो, त्यांना सगळी सुख मिळण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करतो, ती सगळी ही ऊर्जा आहे. कारण ती आपली असतात. आपण त्यांना जन्म दिलेला असतो. आपलं त्यांच्यावर जन्मजातच प्रेम असतं. आणि पृथ्वी तत्व हे आपल्यात तर पहिल्यापासून आहे. ही एनर्जी आपल्यात पहिल्यापासून आहे. कारण आपण स्त्री आहोत. आणि ह्या एका स्त्रीमध्ये आपल्यात सगळ्या प्रकारचे देवीचे सगुण असतात. देवीची रूप आपल्यातच आहे. ती बाहेर नाही कुठे. घरातील सगळ्यांची प्रगती, सगळ्यांचा विकास, सगळ्यांचं खूप पुढे जाणं, यशप्राप्ती होणं, मुलांच्या अभ्यासातल्या यशासाठी ती सरस्वती आहे. नवऱ्याच्या आर्थिक यशाचं कारण ती लक्ष्मी आहे. घरातील प्रत्येक स्त्री काय करते बरं? काय देते बरं? कारण ती फक्त असते. तिचं असणंच गरजेचं आहे. तिनं आणखी काहीच करायची गरज नाहीये. पण तरी ती सगळ्यांसाठी सगळं करत असते. तिच्या असण्याचीच किंमत खूप मोठी आहे, जी पैशात मोजता येणार नाही. जिथं तिचा अनादर, अपमान होतो, तिच्या एनर्जीचं शोषण होतं, तिथे ती नकारात्मक होते आणि सगळ्या घराला मात्र मग तिचे परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच तर आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला देवी म्हणून तिची पूजा करायला सांगितलं आहे. पूजा प्रतिकात्मक तर आहेतच. पूजा म्हणजे काय? तर आदर आणि कदर करणे. जर समाजाने आपल्याला आदर दिला नाही, आपल्या मुलाबाळांनी आपला आदर केला नाही किंवा आपल्या मताची किंमत म्हणजे कदर केली नाही, तर तुम्हाला कसं वाटतं बरं सांगा? तुम्ही नाराज होता ना? आणि त्या नाराजीचे परिणाम तुमच्या सगळ्या घरादारावर, तसेच तुमच्या मनावर आणि शरीरावर पण होतात. त्यामुळे प्रत्येकाने स्त्रीला आदर दिला पाहिजे. पण स्त्रीला आदर द्यायच्या आधी तुम्ही प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही स्वतःवर पहिले प्रेम करा. स्वतःला आदर द्या. स्वतःच्या मतांचा विचार करा. स्वतःची मतं आग्रहाने मांडा. स्वतःच्या मताशी ठाम राहा. तरच बाह्य जग तुम्हाला तुमचा आदर करेल. तुमच्या पुढे नतमस्तक होईल. आपल्या यशात आणि आपल्या सुखात तिचा न दिसणारा वाटा मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. हे बाकीच्यांनी समजून घेतलं पाहिजे, की त्यांच्या मागे आपला वाटा जास्त आहे. पण तसं होत नाही. आपल्या यशात मला वाटतं प्रत्येक स्त्रीला आपल्यातल्या या ऊर्जेची खात्री पटली ना, तर तिच्या मनातला अपराधी भाव आणि न्यूनगंड पूर्णपणे नाहीसा होईल. विजेसारखी ही ऊर्जा दिसत नाही, पण असते मात्र. स्त्रीच्या ऊर्जेवर घराचं घर पण टिकून असतं. तिच्या कामामधून ऊर्जा अभिव्यक्त होते आणि त्यामुळेच इतरांना पुढे जाता येतं. कोणत्याही स्त्रीनं स्वतःची किंमत आपण नोकरी करतो की नाही,
पैसा कमवतो की नाही या निकषावर करायची अजिबात गरज नाही. हे कायम लक्षात ठेवा. अनुकूल परिस्थिती असेल किंवा नसेल, स्त्री आयुष्यातल्या ऋतूप्रमाणे कधी थांबावं लागलं तरी स्वतःला आळशी आणि निरुपयोगी समजू नका. कारण निसर्गाची एवढी प्रचंड ऊर्जा पेलून तुम्ही इतरांना सहज उभ्या करता. कारण तुम्ही स्थिर आहात आणि ज्यासाठी तुम्ही तुमची ताकद लावलेली आहे. हे घरात नुसतं बसणं नाही, तर हे घरात नुसतं असणं आहे, जे अमूल्य आहे. त्यामुळे सर्व स्त्रियांनी हे कायम लक्षात ठेवावं की तुम्ही काहीही करत नसलात तरी सुद्धा तुम्हाला तुमचं असणंच हे संपूर्ण घरासाठी पूर्णपणे उत्साहवर्धक ठरतं. हे कायम लक्षात ठेवा. तुमच्या नुसत्या असणारी घराला घरपण आहे. तुमच्या प्रसन्न राहण्यानी संपूर्ण घरात वातावरण प्रसन्न होतं. पूर्ण घराच्या भिंती या तुमच्या असतात. तुम्ही तुमचा संसार सजवलेला असतो. पण खरं सांगू का मैत्रिणींनो, आता ही वेळ आलेली आहे की आपण आपल्या देहाचा संसार सजवण्याची. म्हणजे ध्यान मार्गातनं आपण हळूहळू या आत्म्याला पुढे पुढे नेण्याची. हा जो प्रवास आहे ना, तो महालक्ष्मीचा आहे. कारण तिचं आगमन, तिची स्थिरता ही आपल्या जीवनात झाली तर आपली भौतिक प्रगती होऊ शकते. हे आपल्याला माहिती आहे. पण आता भौतिकाकडे न पाहता आपण शाश्वत अशा दुसरा मार्गचा अवलंब करूया. कारण भौतिकातलं सगळं आपण इथे सोडून जाणार आहोत. पण आपल्याबरोबर आपण आपल्या श्वासाची केलेली आराधना, श्वासावर लक्ष केंद्रित केलेलं जे आपण आहे, त्याच्यामुळे शरीराला होणारा फायदा, यावरच तुमची आध्यात्मिक प्रगती आणि आत्म्याचा प्रवास अवलंबून आहे. बाह्य गोष्टींनी आपण फक्त जगासाठी आपण किती श्रीमंत आहोत, आपण किती सुखी आहोत हे दाखवू शकतो. पण तरी सुद्धा कधी कधी तुमच्या लक्षात येईल की बाह्य सौंदर्याने कितीही नटलो आपण तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर चिंता दिसून येते. आपण अस्वस्थ असतो, आपण नाराज असतो, हे सगळं आपल्या चेहऱ्यावर दिसून येतं. त्यामुळेच आंतरिक शांती, आंतरिक सुख, आंतरिक जी महालक्ष्मी आहे, जी संतुष्ट आहे, ती आपल्या चेहऱ्यावर आता दिसून आली पाहिजे. आपण आपल्यात कोणत्याही प्रकारचे मनात द्वेषभाव नसावेत. आपण आपली नजर जी आहे ती प्रेमाची असावी. हीच मनोकामना आहे. तर हे ध्यान आपलं सफल होईल. कारण आपण ही आगळी वेगळी दिवाळी साजरी करत आहोत. बाह्य दिवाळीला आपण काय करणार आहोत, तर घरातील सगळं सोनं नाणं, सगळ्याची पूजा करणार आहोत, सगळ्या गोष्टी करणार आहोत. अशा या महालक्ष्मीचं आपण मनपूर्वक आवाहन केलेलं आहे. आपल्या हृदयावर, मनात ती पूर्णपणे वसलेली आहे. आपण आपल्यात बदल घडवत आहोत. आपल्या विचारात, आपल्या शरीरात बदल घडवत आहोत. आणि याचा तुम्हाला सगळ्यांना खूप फायदा नक्कीच होणार आहे. तुमच्या लक्षात येईल की ही सगळी खूप सुंदर प्रक्रिया आहे, जी आपण आपल्या हृदयात महालक्ष्मीला वसवून तिची आपण मनोभावे पूजा करत आहोत. चला तर मग ह्या महालक्ष्मीचं एक सूक्त आपण म्हणूया आणि त्याचा अर्थ थोडाफार समजून घेऊया आणि परत तिचं आवाहन करून तिला मनोभावे प्रार्थना करूया.
ॐ पद्मानने पद्म उरु पद्माक्षि पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम्. हे कमलवदने, कमलाप्रमाणे असणाऱ्या कमलाक्षी कमलजे, ज्याने मला सौख्य लाभेल असे मनोइच्छित मला प्राप्त करून दे. पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले तत्त्वपादपद्ममयि सन्निधत्स्व. हे कमलवदने, पद्मिनी, कमलप्रिय, कमलाधिरूढे, विष्णुप्रिये, विश्वानुकूले देवी, तुझ्या मंगल चरणांचे माझ्या ठाई नित्य अधिष्ठान ठेव. अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनं मे जुषता देवी सर्वकामाश्व देहि मे. अश्व, गायी तसेच विविध ऐश्वर्य देणाऱ्या देवी, माझे गृह, माझे घर तू समृद्ध कर. माझे सर्व मनोरथ तू पूर्ण कर. पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्तश्वातरिव रथं प्रजानां भवसि माता आयुष्यमन्तं करोतु मे. हे लक्ष्मी माता, तू सर्व प्रजेची माता आहेस. तू मला पुत्र पौत्र धन धान्य हत्ती घोडे गायी रथ इत्यादी सर्व वैभव देऊन दीर्घायुषी कर. धनम अग्नी धनम वायू धनम सूर्यो धनम वसुः धनम इंद्रो बृहस्पतिर्वरुणो धनम अश्विनाः. अग्नी, वायू, सूर्य, अष्टवसु, इंद्र, बृहस्पती, वरुण आणि अश्विनी कुमार या देवता धनरूप असून ही तुझीच रूपे आहेत. वैनतेयं सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सेमिनाः मह्यं ददातु सोमिनः. हे गरुडा, मी यज्ञात तयार केलेला सोमरस्तू प्राशन कर आणि माझे इष्ट कार्य पार पाडण्याची कामगिरी पार पाड. सर्व देवांनी माझा सोमरस प्राशन करावा व माझे मनोरथ पूर्ण करण्याच्या कामी मला सहाय्य करावे. हे सोमप्राशक वृत्त हत्या गरुडासहित इंद्रा, तुला सोम अर्पण करणाऱ्यांना तू सोम आणि धन दे. हे लक्ष्मी माते, तू आमच्यावर पूर्ण कृपा कर. न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्त जपीन. हे माते, हे श्री सुक्त, हे लक्ष्मी सुक्त भक्तीने जपणाऱ्या म्हणजे म्हणणाऱ्या ज्यांनी बरीच पुण्यकृत्ये केलेली आहे अशा भक्तांना क्रोध मत्सर लोभ दुर्बुद्धी उत्पन्न करू नकोस. त्यांच्या मनामध्ये अजिबात हे विकार उत्पन्न करू नकोस. सरसिज निलये सरोज हस्ते धवलतरांकुश गंध माल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतिकरी प्रसीद मह्यम. हे कमलवासिनी, हातात कमल धारण केलेली अतिशुभ्र वस्त्रे परिधान केलेली गंध पुष्पमाला विभूषित आणि सर्व त्रिभुवनाला वैभव संपन्न करणाऱ्या भगवती विष्णू वल्लभे, तू माझ्यावर प्रसन्न हो. आपण तिला काय सांगत आहोत की सर्व त्रिभुवनाला वैभव संपन्न करणाऱ्या हे भगवती विष्णू वल्लभे, तू आमच्यावर प्रसन्न हो. श्रीवर्चस्व आयुष्यमारोग्य माविधाक्षोभ मान महीयते धान्यं धनं पशु बहु पुत्र लाभं शतसंवत्सरं दीर्घमायु. हे माते, मला सर्वत्र विजय वर्चस्व आयुष्य आरोग्य ऐश्वर्ययुक्त शोभायमान स्वर्गादी लोक तसेच विपुल धनधान्य पशुधन पुत्र पौत्रादी संतती व 100 वर्षाचे दीर्घायुष्य प्राप्त हो.
आणि अशा महालक्ष्मीला आपण आज आवाहन केलेलं आहे की आपल्याला तिने काय काय द्यावं. आपल्या भौतिक जीवनामध्ये आपण याची तिच्याकडे कामयाचना करत आहोत. महालक्ष्मे च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. अशा महालक्ष्मीला आपण जाणतो. आपण विष्णू पत्नी लक्ष्मीचं ध्यान करतो. अशी लक्ष्मी आम्हाला सद्बुद्धी देवो, आमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवो आणि आमच्या हातून अशीच कर्म पार पडो की जी समाजासाठी, देशासाठी आणि विश्वासाठी उपयुक्त असो. आम्ही सर्वांशी प्रेमभावानेच वागो. आमच्यात अहंकार नसावा. अहंकार रूपी राक्षस आमच्यातला नष्ट कर. जो अडला नडला आहे त्याला मदत करायची आम्हाला बुद्धी दे. जो उपाशी आहे त्याला अन्नपूर्णेसारखं 2 घास द्यायची आम्हाला बुद्धी मिळू दे. आम्ही कोणाच्या दुर्गुणांवर हसू नये. आम्ही कोणाचाही मत्सर करू नये. आम्ही आम्हाला मिळालेल्या सर्व संपत्तीवर प्रेम करून तिचाच गर्व करू द्या. पण त्या गर्वाचा अहंकार नसावा. कारण आमच्याकडे आज शाश्वत असे धन, शाश्वत असे वैभव आम्हाला प्राप्त झालेले आहे. हे महालक्ष्मी माते, तू आमच्या संपूर्ण शरीरात विराजमान झाली आहेस आणि तुझ्यातील तत्व आमच्यात जागृत केलेली आहेस. तुझ्यातील चंचलता आम्हाला नको आहे. कारण आम्ही ती कुबेराला विनंती केलेली आहे की स्थिर व्हावी. तुझ्यातील फक्त सद्गुणच आम्ही आमच्यात अंगी बाणवले आहे. कारण चंचलता ही मनाला दोषाकडे नेते आणि आम्हाला त्याचं मूळ कारण समजलेलं आहे. त्यामुळे हा दोषरूपी चंद्र आमच्या मनात नकोय. आम्ही फक्त तुझं चंद्राचा शीतलपणा म्हणजेच तुझा शीतलपणा आमच्या मनात बाणवलेला आहे. आम्ही तुला आवाहन करत आहोत आणि तुला सांगत पण आहोत, तुला प्रार्थना करत आहोत की तुझं जे हे एकदम सुंदर शांत रूप आहे आणि स्थिर रूप, समोरच्याला मदत करायचं रूप, हेच फक्त आमच्यामध्ये बिंबवलेलं आहे. आम्ही शाश्वत सुखाचे, शाश्वत वैभवाचे भागीदार होत आहोत. भौतिक जगातील बाह्य आम्ही वैभवाकडे दुर्लक्ष करणार आहोत. कारण ह्या शरीररूपी वैभवापेक्षा बाह्य वैभव अतिशय शून्य किमतीचा आहे, याची जाणीव आम्हाला पूर्णपणे झालेली आहे. चला तर मग हळूहळू आपण महालक्ष्मी मातेच्या ध्यानातून बाहेर येऊया आणि शांतपणे आज ह्याच्या पुढे आपण आपली दिनचर्या करणार आहोत. कारण आपण स्थिर, आपण शांत, तर आपलं घर वैभवी होईल. आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल. पण त्यासाठी आपलं मन, आपली बुद्धी आणि आपलं शरीर हे शांत असणं गरजेचं आहे. कारण तेच पडसाद आपले बाहेर उमटतात आणि संपूर्ण घरादारावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आज तुम्ही महालक्ष्मीचं शांत स्वरूप आपल्यामध्ये भिनवलेलं आहे आणि त्याची प्रक्रिया आता तुम्ही कायमस्वरूपी करणार आहात. हीच या दिवाळीची खूप मोठी भेट आपणच स्वतःला आपल्याला दिलेली आहे. हे नक्कीच. चला तर मग ध्यानातून आपण बाहेर येऊया. हातापायाची हालचाल सुरू करा. दोन्ही हात घर्षण करून ती ऊर्जा जी प्राप्त झाली आहे ती डोळ्यांवर ठेवा आणि ऊर्जेला आणि सर्वांना धन्यवाद करा. महालक्ष्मी मातेला नारायणासह धन्यवाद करा. कारण ती आता तुमच्या हृदयात वास करत आहे. तुमच्यात तिचं तत्व लोकांना दिसत आहे आणि ते दिसावं अशीच आपण ध्यानधारणा रोज करणार आहोत. जेणेकरून आपण जिथे जाऊ तिथे लोकांनी आपलं स्वागतच केलं पाहिजे. महालक्ष्मीचं जसं आपण स्वागत करतो तसंच आपलंही स्वागत बाह्य जगाने
करावं अशी वागणूक आता आपली असणार आहे. डोळ्यावरून हात आपण हळूच बाहेर बाजूला करूया. 5, 4, 3, 2, 1, 0. ध्यानातून परत आलेले आहात आणि सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद करा. आपल्या स्वतःला, आपल्या स्वतःतील महालक्ष्मीला, गृहलक्ष्मीला सगळ्यांना तुम्ही मनापासून धन्यवाद करा. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्या. काही चुकलं असेल तर मनःपूर्वक सगळ्यांची माफी मागा आणि मग बघा आपला आतला दीपोत्सव जो आपण नंतर बाह्य दीपावली साजरी करून द्विगुणित करणार आहोत. सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरी सुख समृद्धी आणि वैभव येवो. तुमच्या सगळ्या नात्यांमध्ये प्रेमळ एकोपा राहो आणि तुमची नाती अशी छान बहरू दे. स्वतःचा तुम्ही उद्धार करा. स्वतःच्या आत्म्याच्या प्रवासाचा तुम्ही प्रगतीपथावर आहात. त्या मार्गावरच कायम राहा. तुमच्या जीवनात ह्याहीपेक्षा जास्त जास्त प्रगतीचे आध्यात्मिक मार्ग उघडू देत. ह्याच शुभकामनासह आम्ही हे ध्यान इथेच संपवत आहोत. भगवती क्लासेसचे सुद्धा अत्यंत आम्ही ऋणी आहोत, आभारी आहोत. त्यांना देखील दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा. त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी ही आगळीवेगळी दिवाळी आणलेली आहे की जेणेकरून आपला त्यामुळे सुसंवाद होऊन आपण प्रगतीच्या मार्गावर आहोत. त्यामुळे त्यांची सुद्धा भरपूर भरभराट व्हावी आणि त्यांचं नाव सुद्धा संपूर्ण जगामध्ये कीर्तिवान व्हावं यासाठी आपल्या सगळ्यांकडून त्यांना देखील खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.